द हिंद न्यूज .ऑनलाईनच्या प्रेक्षकांसाठी मोटिवेशनल अकॅडमीचे संचालक बापूराव हिरे हे आज एक नव्या विषयाने आपल्यासोबत जोडले जात आहे। विषय जसा आवडीचाच आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि लव्ह मॅरेज अफेअर्स या विषयावर आज बापूराव हिरे सर आपल्याला मार्गदर्शन करतील। नमस्कार मित्रांनो, मी बापूराव हिरे, मोटिवेशन अकॅडमीचा संचालक। आपण जे काही स्पर्धा परीक्षेविषयी रोजच्या रोज काही चर्चा करत आहोत, तर आज आपण पुन्हा काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। ठीक आहे, वेगवेगळे मुद्दे जे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या लाईफला भिडत असतात, वेगवेगळे डायमेन्शन असतात लाईफचे। तसं स्पर्धा परीक्षांविषयी सामान्य बऱ्याच लोकांना माहिती नसते की नेमके काय काय स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये अडथळे काय असतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। तर आज एक नवीन मुद्द्यासह मी सुरुवात करणार आहोत। स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडत असतात, त्यामुळे हा नवीन मुद्दा आहे आणि तो मुद्द्याचं टायटल पण मी तसंच दिलेलं आहे की स्पर्धा परीक्षा करणारे आणि प्रेम प्रकरणे। ठीक आहे, जर आपण लव्ह स्टोरीज वगैरे म्हणत असतो, आता प्रेम हा जो भाग जर म्हटला खरं तर मानवाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा शब्द आहे। आईचं आपल्या मुलावरती प्रेम असतं, भावाचं भावावरती प्रेम असू शकतं, बहिणीचं बहिणीवरती प्रेम असतं। असं प्रेम हे बरंच मोठी व्याख्या आहे। प्राणी मात्रावरतीही आपण प्रेम करत असतो, परंतु प्रेम हा या स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यामध्ये जो शब्द उच्चारला त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होत असतो। तर प्रेम आणि स्पर्धा परीक्षेची तयारी, ठीक आहे, प्रेम कहाण्या याच्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचं उकल होणं महत्वाचं आहे। मुलं कधी कधी चुकतात आणि त्यामुळे होतं काय की एक चुकीचा निर्णय त्यांचं आयुष्य हे बदलून टाकत असतो। पुण्यामध्येही मी 5-7 वर्षे तयारी करताना मला प्रकर्षाने काही मुद्दे असे आढळले आजूबाजू अनेक मित्रांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या कहाण्या असतील, ते त्यावेळेस सांगत असतात, तर त्यावेळेस ते लक्षात येतं की नेमकं काय केलं पाहिजे, की कसं योग्य आहे अयोग्य काय आहे। एक मॅच्युरिटीचा प्रकार आहे, समजदारी नावाचा प्रकार असतो की नेमकं तयारी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे। बऱ्याच वेळा अनेक मुलींच्या तोंडून म्हणजे अनेक मित्र वगैरे आहेत, ठीक आहे, यांच्या तोंडून काही वाक्य वगैरे मी ऐकले की माझ्या आयुष्यात कदाचित मी अजून वेगवेगळ्या पदावर राहिलो असतो जर मी प्रेम केलं नसतं वगैरे, अशा बऱ्याच काही वेळा ऐकू येणारी गोष्टी। तर स्पर्धा परीक्षेच्या लाईफमध्ये नेमकं कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे आपण यांच्या स्टोरीवरनं किंवा दुसऱ्यांच्या स्टोरीवरनं आपण काही गोष्टी शिकू शकत असतो। ठीक आहे, तर बऱ्याच वेळा असं ऐकू येतं की मी पण अभ्यास करत होतो, माझी मैत्रीण पण अभ्यास करत होती, मग आम्ही प्रेमात पडलो, आम्ही विवाह करण्याचं ठरवलेलं होतं। मग दुर्दैवाने असं झालं की मैत्रीण पास झाली, कारण फिमेलला कमी मेरिट असतं म्हणून ती पास झाली आणि मी मात्र पास नाही झालो। आणि कालांतराने 1-2 वर्षानंतर तीही मला विसरली आणि तिने विवाह करून घेतला। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग मी डिप्रेशनमध्ये गेलो। मग असं झालं माझ्या आयुष्यामध्ये, तिने मला असे शब्द दिले होते। नंतर काय माहितीये का, एकदम म्हणजे निगेटिव्ह सूर निघत असतो। असं साहजिकच मग अभ्यास करत असतानाच तुम्ही ह्या गोष्टींची एक काळजी घेतली पाहिजे की अभ्यास जो काही 2 वर्ष 4 वर्ष असेल त्या आयुष्यामध्येच आपण हे गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ द्यायच्या की नाही येऊ द्यायच्या याची काळजी तुम्ही स्वतः मात्र घेऊ शकता। ठीक आहे, आता प्रेम हा विषय जर म्हटला, प्रत्येकासाठी हा एक पर्सनल विषय आहे। स्टील जसं आपण म्हणतो डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, जसं नाही का मद्यपान करून आणि गाडी चालवू नये, तसं जर एक वाक्य जर आपण म्हटलं स्पर्धा परीक्षा करत असताना प्रकर्षाने तुम्ही प्रेम प्रकरण किंवा प्रेम कहाण्या ह्या टाळल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यामुळे मी असं टायटल दिलं की स्पर्धा परीक्षा आणि प्रेम प्रकरणे। कारण बऱ्याच वेळा आज पुण्यापासून अनेक जागेवरती मी बघितलेलं आहे की मुलांच्या ठीक आहे ह्या गोष्टीकडे कल गेल्यामुळे किंवा लक्ष गेल्यामुळे बऱ्याच वेळा आपलं करिअर जे असतं ते मागे पडत असतं आणि मागे पडल्यामुळे नंतर आयुष्यभर त्यांच्या तोंडून एकच असतं की मी असं केलं नसतं, असं झालं असतं, असं केलं नसतं, असं झालं असतं। त्यासाठी एक प्रॉपर तुमची एक प्लॅनिंग असली पाहिजे की मला आधी पद पाहिजे आहे, मी अभ्यास करणार आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्याच्या बाकीच्या जे काही गोष्टी आहेत ठीक आहे त्याच्यावरती मी कॉन्सन्ट्रेट करणार। ठीक आहे, त्याच्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्याने नेमकं कशा पद्धतीने आपलं लाईफ जे आहे ते कारण एक गोष्ट नक्की आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे। नावाच आहे स्पर्धा परीक्षा, म्हणजे स्पर्धा तर राहणारच, पण त्यात अजून तीव्र स्पर्धा झालेली आहे आणि त्या तीव्र स्पर्धेमध्ये तुमचं जे काही पूर्णपणे फोकस आहे, ठीक आहे, मानसिकदृष्ट्या तुम्ही ठिकाणावर असणं अतिशय गरजेचं आहे। आणि तेच नेमकं प्रेम प्रकरणामध्ये कदाचित आपण जे म्हणतो ते लॅक होत असतं, ते म्हणजे काय तुमचं मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडं डायव्हर्ट झालेले असतात आणि बऱ्याच वेळा मग त्याचा परिणाम अभ्यासावरती बऱ्याच गोष्टी पुढच्या घडत असतात। त्याच्यामुळे योग्य निर्णय घेऊनच त्या वेळेमध्ये प्रिपरेशन हे झालं पाहिजे आणि प्रिपरेशन आपल्या ध्येयावरती फोकस असणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे। नाहीतर अपघात झाल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात, तर ती गोष्ट होऊ शकते। ठीक आहे,
शेवटी निर्णय हा तुमचाच असेल. पुढचा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा. या काळामध्ये असणारे नातेवाईक म्हणजे स्पर्धा परीक्षा करत असताना नातेवाईकांचा रोल, नातेवाईक कसे असतात, फॅमिली काय असते, या सगळ्या गोष्टींचा नेमकं काय रोल असतो स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या लाईफमध्ये. खरं म्हणजे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे काय, सुरुवातीला जेव्हा स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला जातो, जोही संबंधित विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, सुरुवातीला खूप चांगला सपोर्ट केला जातो. फॅमिलीमधूनही खूप चांगला सपोर्ट असतो की आमचा मुलगा, आमचा कोणतरी संबंधित ठीक आहे काहीतरी मोठे अधिकारी पदावर जाईल, या दृष्टिकोनातून खूप मस्त सपोर्ट करत असतात. पण जर एक दोन अटेम्प्ट जर फेल झाले, त्याच्यानंतर मात्र त्यांना निगेटिव्ह सुरू यायला सुरुवात होते आणि तुझ्याने होणार नाही, तू करणार नाही, असं पण कधी कधी होतं. त्यात अजून महत्वाची गोष्ट म्हणजे नातेवाईक. सुरुवातीला मात्र तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतात, त्यांना वाटलं हा किंवा ही पटकन एकदम ऑफिसर होऊन जाईल आणि अशा पद्धतीने काही ना काही होईल, आपल्याला काही ना काही फायदा होईल किंवा आपलं एक नाव पण होईल, आणि म्हणून ते सपोर्ट करतात. वर्ष 2 वर्ष झाले आणि जर तुम्ही एखाद 2 एक्झाम जर फेल झाला, अपयशी ठरला, तर सगळ्यात जवळपास नातेवाईकांपासून सगळ्यात सुरुवात होते निगेटिव्ह सुरू निघण्याची. तुझ्याने होणार नाही, याच्याने होणार नाही, हा करणार नाही, ठीक आहे, हा अभ्यास करत नाही, पासून बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील. नातेवाईकांमध्ये तुम्हाला 90% लोक हे निगेटिव्ह सापडतील, 10% लोक पॉझिटिव्ह असतात, सगळीकडे असतात, तिथेही तुम्हाला सापडतील. परंतु बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या अनुभवातून मी सांगतोय, मी एकट्याचे वाक्य वापरत नाही. बऱ्याच स्पर्धा परीक्षा करणारे आणि जे काही माझे अनेक स्टुडंट पण यशस्वी झाले अधिकारी पदावर, त्या सगळ्यांचा हा एक असतो की नातेवाईकांकडून खूप निगेटिव्हिटी येते, नातेवाईक फॅमिलीवर प्रेशर टाकतात आणि कधी कधी काही लोक त्याला प्रेशरला बळी पण पडतात आणि आपला निर्णय बदलून आणि कुठेतरी लाईफ सेट करायचा प्रयत्न करतात, मॅरेज करून आणि जॉब पकडून आणि काहीतरी सुरळीत करतात, आपल्या स्वप्नांना एक प्रकारे तिलांजली देतात. तर काही असे असतात ते म्हणजे स्पष्टपणे खंबीरपणे उभे राहतात, घरचे असतील, नातेवाईक असेल, आणि मला हे करायचंच, माझं हे ध्येय आहेच आणि मी इथपर्यंत पोहोचणारच. तर अशा पद्धतीने ते मात्र उभे राहतात. परंतु एक गोष्ट नक्की असते, तुम्ही कुठल्या सामाजिक समारंभामध्ये गेले किंवा कुठेही गेले तर तुम्हाला मात्र हा एक टोमणाच असतो, आले ठीक आहे. बऱ्याच वेळा अनेकांनी तर मला हेही सांगितलं की सर आम्हाला सर्रासपणे हिंडवलं जातं, आले कनेक्टर, म्हणजे ह्या टाईपमध्ये तुम्हाला समाजामध्ये पण बऱ्याच वेळा अशा गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. यासाठी एक गोष्ट जर तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे काय, स्पर्धा परीक्षा करताना तुम्ही जर क्लास 1ची तयारी करत असाल किंवा युपीसी तयारी करत असाल, एमपीसी युपीसी कोणतीही ठीक आहे, तर तुम्ही शक्य तेवढं गुपितपणे अभ्यास सुरुवात करा. मी काहीतरी अधिकारी होतो आहे नाही का, मी काहीतरी डीएच्या गाडीत फिरेल, मी काहीतरी खूप मोठा होईल, हे तुम्ही आधीच जर प्रचार करून ठेवला आणि जर अपयशी होण्याच्या मार्गावर असला किंवा तो स्ट्रगल सुरू झाला तर अजून तुमचं स्ट्रगल ते वाढवत असतात, काहीतरी निगेटिव्ह बोलून, काहीतरी तुम्हाला टोमणे मारून वगैरे. त्याच्यामुळे एक आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी जर तुम्ही सुरू करत असाल तर तुम्ही गुपितपणे तुमचा अभ्यास सुरू करायचा असतो, ठीक आहे. एक वेळा यश भेटलं की मग तुम्ही बिंदासपणे जास्तीत जास्त नातेवाईक असेल किंवा समाजापर्यंत पोहोचवा. पण सुरुवातीला मात्र घरच्यांना सांगून द्या, घरच्यांना तर ही गोष्टी सांगाव्याच लागतात की मी अभ्यास करतो आहे, मात्र ही गोष्ट कोणापर्यंत पोहोचली नाही पाहिजे. याच्यात अपयश होण्याची जास्त भीती असते, अपयशच होतात, ठीक आहे, असं निगेटिव्ह बोलून त्यांना शांत करून द्यायचं आणि मी मात्र प्रयत्न करत राहील. ज्या दिवशी पास झालं त्या दिवशी तुम्ही नातेवाईक असेल, समाजाला मात्र सांगा, तोपर्यंत मात्र तुम्ही कोणालाच सांगता कामा नाही. अशा पद्धतीने जर आपण सांगितलं तर बऱ्याच वेळा लक्षात येईल, ठीक आहे. स्पर्धा परीक्षा करत असताना आपला फॅमिली, नातेवाईक यांच्या बरोबरच आपल्याला आपला मित्रपरिवार असेल किंवा समाज असेल, यांच्यावरती पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मित्रपरिवार हा स्पर्धा परीक्षेचा तयारी करताना खूप कमी असावा. इट शुड बी द व्हेरी नॅरो सर्कल, एक छोटं सर्कल असलं पाहिजे. नाहीतर काय असतं, इतके माझे मित्र आहेत, खूप मित्र आहेत माझे, आणि नाही मला नाही म्हणता येत नाही, त्याच्या बहिणीच्या लग्नाला जावं लागेल, त्याच्या भावाच्या लग्नाला जावं लागेल, त्याच्या नाही का त्याची तर हा एक कार्यक्रम आहे, असे जर तुम्ही 100 मित्र जर असू दिले तर तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेमधलं डेडिकेशन करत नाही, याचा अर्थ तुम्ही अपयशाकडे वाटचाल करणार आहात. म्हणून मित्र हे कमीत कमी ठेवा. जरी तुमचे खूप मित्र असतील तरी सुद्धा तयारी करण्याच्या काळामध्ये खूप कमी करून ठेवा. आले तर बऱ्याच लोकांना सांगून ठेवा की मला डिस्टर्ब करू नका. शक्य असेल तर तुमचं सर्कल हे छोटंच हवं, त्यात चांगले मित्र पॉझिटिव्ह याचे असतील तर अतिशय उत्तमच. समाजामध्ये पण तुम्हाला आधीच बोललो मी, जास्त प्रचार करून ठेवू नका की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, मी अधिकारी होणार, हे होणार, ते होणार. नंतर लोक तेच वाक्य पकडून आणि नंतर तुमच्यावरच ते जो बाण आहे तो एक प्रकार रिटर्न करत असतात. त्याच्यामुळे एक आहे, आधी शांततेत तयारी करा. तुमचा निकाल हेच खूप मोठं बोलणार आहे. असं म्हणतात की आपल्याला खूप बोलायची गरज असेल जर यश आपल्याला प्राप्त झालं, यशच खूप मोठा धमाका जे आहे ते करत असतं. त्याच्यामुळे एक आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं कधीही योग्य. तुम्ही काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवा. हा हे बघा, एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही अधिकारी झाले तरच आयुष्यामध्ये जिंकलात असं अजिबात नसतं. स्पर्धा परीक्षेमध्ये
तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी असतात ते आपल्याला मिळत असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये नॉलेज भेटत असतं. तुम्ही अधिकारी पदावर दिव्याच्या गाडीतच बसले म्हणजे सक्सेस असं पण नाहीये. जर तुम्ही 2 वर्ष प्रिपरेशन केलं आणि दुर्दैवाने नाही यशस्वी झाले, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर काम केलं तर त्या क्षेत्रात तुमची छाप ही वेगळीच असेल. याचं कारण आहे तुमचा अभ्यास. तुमचा अभ्यास हा एक डायव्हर्स लेवलला असतो, टॉप लेवलला असतो. अनेक क्षेत्रांचं नॉलेज असतं. या क्षेत्रात आल्यानंतर साहजिकच आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेले, कुठल्याही क्षेत्रात नाव कमवू शकतात. असं काहीच नाही की तुम्ही अधिकारी बनूनच फक्त मोठं होऊ शकतात. अधिकारी हे एक माध्यम आहे मोठं म्हणण्याचं किंवा समाजात नाव प्राप्त करण्याचं. हे एकमेव माध्यम नाही. तुम्हाला इतर अनेक माध्यम आहेत, तिथे तुम्ही कष्ट करून मेहनत घेऊन तिथे पुढे जाऊ शकतात. म्हणून एमपीसी हे फायनल नाही किंवा युपीसी हे फायनल नाही. त्याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुमची महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्याच्यामुळे जास्त डोक्यामध्ये ह्या गोष्टी न घेता आपला अभ्यास, आपला प्रामाणिकपणा व जे काही आपल्याकडे 2 वर्ष 3 वर्ष असतील त्याचा आपण विचार करून आणि आपलं जे काही मार्गक्रमण आहे ते आपण करत राहिलं पाहिजे. परंतु मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा. ते म्हणजे काय, आपला मित्र परिवार हा छोटा असावा, नातेवाईकांमध्ये जास्त प्रचार न केलेला कधीही चांगला, समाजामध्ये पण प्रचार करू नका, समाजामध्ये थोडक्यात बोला, जास्त बोलणं टाळा. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत. यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रचार करण्याची गरजच येत नाही. तुम्ही कुठल्याही समारंभामध्ये गेले, समोरच्या समारंभवाल्यालाच वाटतं की मला खूप प्राऊड फील होतं असं. म्हणजेच याचा अर्थ असा तुम्ही तिथे गेले तेच तुमचं नाव मोठं करत असतात की हे सर, हे साहेब आपल्या कार्यक्रमाला आलेले आहे. त्याच्यामुळे एकच आहे, आपलं स्वतःचं नाव एवढं मोठं बनवा की आपल्या स्वतःला काहीही सांगायची गरज नाही पाहिजे की मी किती मोठा आहे, मी किती मोठा होणार. अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर ते आपल्याला सांगायची गरज नको. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आपण घेणार आहोत ते म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारा जो काही व्यक्ती असतो, विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, त्यांची दिनचर्या नेमकी कशी असते. बऱ्याच लोकांना उत्सुकता असते की स्पर्धा परीक्षा करताना पुणे असेल किंवा अनेक जे काही हब असतात त्यांची नेमकी दिनचर्या कशी असते. स्पर्धा परीक्षा करणारे मुलं असतात त्यांच्या लाईफमध्ये नेमकं कशा पद्धतीचे ऍक्टिव्हिटीज असतात. तर आता जेव्हा आम्ही पण पुण्यामध्ये होतो त्यावेळेस तुम्हाला सगळं सांगतो की नेमकं स्पर्धा परीक्षा करत असताना दिनचर्या कशी असते. साधारणतः सकाळी 5 ते 5:30च्या आसपास मुलं उठत असतात. ठीक आहे, तयारी वगैरे करून, आंघोळ वगैरे करून अभ्यासिकेत 7च्या आत असतात. 7:30 पर्यंत अभ्यासिकेत असतात. चहा वगैरे घेतात. जाताना 9 पर्यंत, साधारण 9, 9:30, 10 पर्यंत अभ्यास करतात. पुन्हा थोडं बाहेर येतात. ठीक आहे, नाश्ता असेल, चहा असेल, पुन्हा घेऊन पुन्हा अभ्यासिकेत जात असतात. पुन्हा 1-1.5 वाजता मेसचं असतं, मेसवरती जातात, जेवायला निघतात बाहेर. साधारणतः पुन्हा 1-1:30ला जेवण करून 2 पर्यंत, 2:30 पर्यंत पुन्हा अजून अभ्यासिकेत पोहोचतात. अभ्यासिकेत पोहोचल्यानंतर पुन्हा मग थोडा अभ्यास करतात. थोडं वाटलं तर दुपारची थोडी डुलकी घेऊन तिथंच बेंचवरती आल्यावर तर डुलकी घेऊन थोडंसं 10-20 मिनिटं झोपून घेतात. पुन्हा उठतात, पुन्हा अभ्यास असतो. असा 5-5:30 पर्यंत साधारणतः अभ्यास करून पुन्हा बाहेर जातात. चहा पाणी, थोडंसं मित्रांशी डिस्कशन, एखादा काही गोष्टी असतील घडलेल्या, हा पेपर आहे, तो पेपर आहे, ही एक्झाम येणार आहे, या पद्धतीची चर्चा होऊन पुन्हा अभ्यासिकेत जातात. पुन्हा 8, 8:30 पर्यंत, 9 पर्यंत अभ्यास करतात. जेवणना बाहेर येतात. पुन्हा अजून 11, 11:30 पर्यंत अभ्यासिकेत किंवा 11 पर्यंत अभ्यासिकेत. त्याच्यानंतर रूमवर जातात. 11:30, 12 पर्यंत पुन्हा रूमवरती मित्र असतात आणि साहजिकच आहे पुन्हा अजून ती चर्चा चालू असते. कधी कधी असं पण आम्ही स्वतः शेड्यूल असं सेट करायचो की 11 ते 12 क्वेश्चन आन्सर असायचे, कुठला विषय घ्यायचा त्याच्यावरती डिस्कशन करायचं. 12, 12:15 झोपलं की 5, 5:30ला पुन्हा उठायचं. विशेषतः पुण्यामध्ये जे लाईफ जगतात मुलं स्पर्धा परीक्षेचं ते अतिशय सिंपल, अतिशय शॉर्टकट लाईफ असतं. एकदम सिम्प्लिफाईड पद्धतीने असतं. ठीक आहे, मेस बाहेर लावलेली असते, नाश्ता पाणी सगळं बाहेर असतं. कधी कधी काही मुलं रूमवरती पण करून खातात. आणि एक छोटा रूम असतो, त्या छोट्या रूम मध्ये 5 ते 6 मुलं फक्त झोपण्याइतकी त्यांना जागा असेल एवढ्या जागेवरती राहत असतं. एक साधं लाईफ जे अधिकारी म्हणून आपण समाजामध्ये बघतो की बड्या मोठ्या दिव्याच्या गाडीत फिरतो, बडा मोठा बंगला भेटलेला असतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. परंतु ते अधिकारी झाल्यानंतरचं लाईफ आहे. अधिकारी होण्याच्या आतलं, विशेषतः स्टडी करत असतानाचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य हे एक साधं आयुष्य असतं. त्या आयुष्यामध्ये स्ट्रगल बरंच असतं आणि ते स्ट्रगल हे करतच राहावं लागतं. तर अशी एक वेगवेगळी दिनचर्या आहे. हप्त्यामध्ये एक वेळा रविवारी वगैरे मुलं मात्र कधी कधी वाटलं तर मुलीला वगैरे जातात. हे एक सिरियस अभ्यास करणाऱ्या मुलांचं नॉर्मली शेड्यूल असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून आपण पुढचे काही मुद्दे घेऊ शकतो. स्पर्धा परीक्षा, नकारात्मकता आणि डिप्रेशन. स्पर्धा परीक्षा करत असताना ठीक आहे, नकारात्मक निगेटिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, ती येणं ही साहजिकच आहे आणि येत असते. काही वेळा मुलं डिप्रेशन मध्ये पण जात असतात कारण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कमी दिसतं आणि अपयश जास्त दिसतं. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे
ठीक आहे, सतत उठायचं अभ्यास करायचं, सतत उठायचं अभ्यास करायचं, कुठलंही काही दिसत नाही, पॉझिटिव्हिटी दिसत नाही, सतत ही परीक्षा फेल. एकतर पहिली गोष्ट परीक्षेच्या प्रोसेसला वर्ष लागतो. पहिल्या टप्प्याच्या आधी आपल्याला 6 महिने ते 12 महिने अभ्यास करावा लागतो. इथपासून बरेच मोठी प्रोसेस असते. ते कधी कधी असं होतं की मुख्यला जाऊन इंटरव्ह्यू जाऊन पण तुम्ही वापस असतात. या स्पर्धा परीक्षांचं वैशिष्ट्य असं असतं की तुम्ही मुख्य इंटरव्ह्यू पर्यंत गेले आणि फेल झाले तरी तुम्हाला नवीन पहिल्या टप्प्याला सुरुवात करावी लागते आणि त्यासाठी खूप मोठी हिंमत लागते. ती एक सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यात आयुष्याच्या अशा टप्प्यावरती असतात की त्यावेळी जॉबची गरज असते आणि बऱ्याच गोष्टी असतात, अपेक्षा फार असतात. हे सगळ्या गोष्टींमुळे काय होतं कधी कधी आणि कधी कधी तर बऱ्याच लोकांना यशच दिसत नाही. याच्यामुळे आणि आजूबाजू बऱ्याच अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे नकारात्मकता येत असते. त्यामुळे साहजिकच बरेच लोक डिप्रेशन मध्ये जातात. पुण्यात असे पण बरेच लोक आहे जे खूप म्हणजे असे नॉर्मल एखादी एक्झाम फेल झाली की खूप डिप्रेशन मध्ये येतात आणि सतत फिरताना पण आढळते तुम्हाला, इतकं डिप्रेशन त्यांना आलेलं असतं. त्यावेळेस त्यांना गरज असते फॅमिली सपोर्टची चांगले. ठीक आहे, त्यामुळे एक नक्की समाजामध्ये याची जागरूकता होणं फार महत्वाचं आहे की स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांचं जे आयुष्य जगत आहेत, जे स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांचं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नाही. बऱ्याच लोकांचं एक साधे बऱ्याच वेळा एकदम सरळ स्टेटमेंट वापरून टाकतात ते की काय नसतं नाही का, जेवण करायचं आणि आरामशीर बसायचं, आराम करायचं. इतकं सोपं नसतं. बरंच मेंटल प्रेशर असतं, विषयांचा अभ्यास करावा लागतो, रिव्हिजन करावी लागते, रोजच्या रोज चालू घडामोडी कराव्या लागतात, बऱ्याच गोष्टी. एक मानसिक खूप मोठा दबाव असतो आणि तरीही एवढं करून सुद्धा जर अपयश होत असतील मुलं तर विचार करा त्यांचं काय लेव्हल असेल. तर साहजिकच त्यांना समाजाला समजून घेणं, घरच्यांनी पण समजून घेणं हे सगळ्यात मोठ्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. फक्त आपल्याला काय होतं यशस्वी लोक दिसतात, यश आलं की सगळे लोक विसरतात. ठीक आहे, तोही व्यक्ती विसरतो मागचं निगेटिव्हिटी, परंतु जे लोकांना यश भेटत नाही त्या लोकांच्या आयुष्यामध्ये काय चाललं, त्यांचं नकारात्मकता काय आहे, बऱ्याच त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा मात्र कोणीही विचार करत नाही. ठीक आहे, आणि मला वाटतं त्या गोष्टींचा पण विचार केला गेला पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टींवरती पण मात करू शकतो. पुढे आपण असा पुढचा जो मुद्दा आहे मला जो घ्यायचा आहे तो म्हणजे कोरोना आणि स्पर्धा परीक्षा. 2020 पासून विशेषतः भारतामध्ये कोरोनाने फार हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे साहजिकच 2020 मध्ये परीक्षा झाल्या नाहीत. अनेक एमपीसी युपीसीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. एमपीसी परीक्षा तर 20 मध्ये झालीच नाही, 5-6 वेळा पुढे जाऊन. आणि साहजिकच आहे मुलांमध्ये निगेटिव्हिटी येणं, डिप्रेशन येणं आणि त्यामध्ये वय वाढत जाणं. बऱ्याच वेळा होतं काय माहितीये का की 28, 30, 35 मुलांचं वय झालेलं असतं, खूप अभ्यास आधी पण केलेला असतो. मुख्य परीक्षा किंवा मुलाखत इथपर्यंत जाणारे मुलं असतात जाबाज. पण कसं असतं जोपर्यंत तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव नसतं तोपर्यंत जगामध्ये त्या व्यक्तीला किंमत नसते असं म्हटलं जातं. तर ती एक गोष्ट असते, परंतु तसं नसतं. जरी काही व्यक्ती मुख्यला इंटरव्ह्यूला जाऊन जर फेल होत असेल किंवा थांबला असेल, पुढच्या वेळेस तयारी करत असेल तर त्या व्यक्तीमध्ये खूप मोठी हिंमत असते. तो हा एक नक्कीच एक चांगला टॅलेंट इंटेलेक्च्युअल व्यक्ती असतो जो कधीतरी यशस्वी होणार असतो. परंतु ह्या काही गोष्टींमुळे 2020 मध्ये जो काही कोरोना आला त्या गोष्टींमुळे परीक्षाच झाली नाही तर यशचा विषयच येत नाही. आणि त्यामुळे साहजिकच अनेक तरुणांचं जे वयाच्या एक बाउंड्रीवरती उभे असतात त्यांचं मात्र एक धडधड होते. त्यात आता आपण ऐकलं की बऱ्याच वेळा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. साहजिकच आयुष्याचा विषय आहे त्याच्यामुळे कधी कधी आत्महत्या करण्यासारखे प्रकार सुद्धा घडतात, कारण आयुष्यात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेस भावनांवरती नियंत्रण न राहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा वेळा होतात. साहजिकच आहे की वेळेवर एक्झाम जर झाल्या असत्या किंवा होत राहिल्या तर अजून थोडी पॉझिटिव्हिटी असते मुलांमध्ये. पण अशा कोरोनामुळे हे जे काही परीक्षा पुढे गेल्या, लॉकडाऊन लागलं त्यामध्ये बऱ्याच वेळा तर लॉकडाऊन लागत असताना 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना असा टप्पे दिले गेले होते. तर मुलांनी पुण्याहून सुद्धा घरी जाताना बुक्स वगैरे घेऊन गेले नाही याच्यामुळे आणि लॉकडाऊन वाढत गेला. यामुळे काय झालं की मुलांचा अभ्यासच होत नव्हता, कारण एक तर सोर्सेस नाही. दुसरी गोष्ट काही मुलं पुस्तकं घेऊन गेले असेल तरी सुद्धा पुण्यात किंवा जे काही जिथं स्पर्धा परीक्षा करत असतात तिथं जे काही वातावरण असतं ते वातावरण मात्र घरी नसतं. म्हणजे घरी गेल्यानंतर मुलांना जी मानसिकता पाहिजे ती मानसिकता उपलब्ध नाही, फॅमिली वातावरण ह्या गोष्टीमुळे अभ्यास होत नाही. म्हणून कोरोनामुळे बऱ्याच मुलींचं बरंच मोठं नुकसान झालेलं आहे. काहींवरती ऑफकोर्स मुलींवरती पण बऱ्याच वेळा लग्नाचा प्रेशर आला असेल आणि त्यामुळे कोरोनामुळे बराच स्पर्धा परीक्षेच्या विषयावरती परिणाम झाला असं आपल्याला म्हणता येईल. पण तरी सुद्धा एक गोष्ट नक्की येते म्हणजे काय की स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी ह्याच काळाचा उत्तम वापर करून, ठीक आहे, जास्तीत जास्त अभ्यास करून, सखोल अध्ययन करून आणि मला वाटतं की आपण पुढे गेलं पाहिजे, म्हणजे थांबलं नाही पाहिजे. ठीक आहे, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुली आणि स्पर्धा परीक्षा. ठीक आहे, त्याच्या पुढचा मुद्दा आपण मुलांनी स्पर्धा परीक्षा पण घेणार आहोत. म्हणजे नेमकं मुली असतील, ठीक आहे, यांच्या लाईफमध्ये स्पर्धा परीक्षा आणि त्यांचं लाईफ नेमकं कसं असतं, विशेषतः मुलींच्या बाबतीत. एक गोष्ट नक्कीच बऱ्याच वेळा आपल्याला प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे काय की एमपीसी मध्ये मुलींचे मेरिट कमी असतं असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. पण त्यामागची एक स्टोरी पण आहे.
ती म्हणजे काय की एक तर पहिली गोष्ट समाजामध्ये मुलींना खूप काही शिकवण्यात खूप काही सपोर्ट असतो असं नसतं. बऱ्याच फॅमिली असे करत नाही, अनेक फॅमिली ऑफकोर्स आजकाल करतायत, चांगला सपोर्टही करतायत, पण तरी सुद्धा साधारणतः समाजामधले काही नियम संकेत असतात. जास्त वय झालं की मुलीवरती प्रेशर असतो की मॅरेज वगैरेसाठी मॅरेज करून टाक वगैरे, असा बराच प्रेशर असतो. म्हणून मुलींना एकतर शक्यतोवर जर समजा डिग्री झाली, डिग्री नंतर परमिशन दिलीच तर त्यांना सांगितलं असं सरळ, तुला 1 किंवा 2 वर्ष देतो, त्याच्यानंतर नाही झाली सरळ लग्न करून टाकेल. या गोष्टीमुळे काय असतं की मुलींना फार प्रेशर असतो. ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर 1-2 वर्षामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षा पास करावी लागते, नाही झाली सरळ त्यांना विवाह बंधनात अटकवलं जातं. आणि ऑफकोर्स साधी काही त्या बंधनात गेल्यानंतर ती एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 6-12 महिने आले तर 2 वर्ष असे तेव्हाच वेळ निघून जातो. आणि कुठेतरी जी काही ड्रीम आहे, स्वप्न आहे, ते मात्र काय होतं, बाजूला राहून जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलींच्या आयुष्यामध्ये हे पण असतात. कधी कधी असं पण असतं की बऱ्याच वेळा मॅरेज झाल्यानंतर पण अनेक मुली असतील, ठीक आहे, ह्या प्रिपरेशन चालू ठेवतात किंवा चालू करण्याचं पण नियोजन करतात. माझ्याकडे पण अनेक वेळा क्लासमध्ये येतात की सर मला आता ठीक आहे, मी सेटल झाले, फॅमिली वगैरे सेटल आहे आणि आता मला स्पर्धा परीक्षा करायची आहे. आणि ती करतात, खूप जिद्द असते. विवाहानंतर सुद्धा पूर्ण प्रपंच सांभाळून सुद्धा ते स्पर्धा परीक्षा करण्याचं ठरवतात. परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांना काही समस्यांना मात्र सामोरं जावं लागतं. एक म्हणजे काय की मुलांचं सगळं सांभाळ करावा लागतो. दुसरं म्हणजे फॅमिलीच्या पण अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. नातेवाईक आले, रिलेशन्स असतात, कार्यक्रम असतात, या सगळ्या गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात. घरची कामं असतील सांभाळावी लागतात आणि ते करून सुद्धा त्यांना स्पर्धा परीक्षा करावी लागते. साहजिकच हे एवढं करणं आणि त्याच्यात यश प्राप्त करणं ही सोपी गोष्ट नक्कीच नसते. त्यामुळे एक नक्की येते म्हणजे समाजाने सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. ठीक आहे, प्रत्येक घटकाचे काही ना काही समस्या असतात, त्या समस्या आपण समजून घेणं हे सगळ्यात मोठं काम आहे. दुसरी गोष्ट मुलांची बोलू आहे. पण मुलं आणि स्पर्धा परीक्षा, मुलांना पण असं काही नसतं की खूपच इझी असतं. मुलांना पण ऑफकोर्स समस्या असतात. ठीक आहे, मुलांच्या समस्या एक सगळं काय असतात, नंबर 1 म्हणजे डिग्री झाली, आता तू कमवता झाला, कमवणं अपेक्षित असतं. 2-4 वर्षाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये गेले तर ऑफकोर्स घरचे नाराज होतात, समाज नाराज होतो, नातेवाईक बऱ्याच गोष्टी असतात त्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कमावते दिसत नाही. खरं म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, लोकांचा याच्याबद्दल समज कमी आहे. खरं म्हणजे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे काय की नॉलेज जे वाढत असताना व्यक्तिमत्व फार मोठं होत असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, समाजाला जे आहे ना देखाव्याच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर जास्त विश्वास असतो. म्हणजे तुमच्याजवळ गाडी आहे का, तुमच्याजवळ बंगला आहे का, तुमच्याजवळ चांगला मोबाईल आहे का, पैसे आहेत का, याला जास्त व्हॅल्यू देतात आजही बरेच लोक. ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्युएबल जी गोष्ट आहे ती म्हणजे नॉलेज आहे. जो व्यक्ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतो तो व्यक्ती नक्कीच काहीतरी आयुष्यात मोठं करू शकतो. या गोष्टीवरती लोकांचा विश्वासच राहत नाही आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे. खरं म्हणजे ते लोकांचा सुद्धा पण आपण स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका, नक्कीच तुम्ही मोठं होणार. ठीक आहे, आता मी स्वतः तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षांमध्ये पुण्याला 5-7 वर्ष टीचिंग पण आणि लर्निंग पण करत होतो. व्यक्तिमत्व आधी मी मोठं बनवलं, व्यक्तिमत्व मोठं केलं, ज्ञान नॉलेज आहे ते अक्वायर केलं आणि ऑफकोर्स नंतर प्रगतीला सुरुवात केली. परंतु एक गोष्ट नक्कीच येते म्हणजे काय, समाज ही जी आहे ती आउटपुटला बघत असतो. गाडी आहे का, बंगला आहे का, काय आउटपुट आहे का. ठीक आहे, परंतु एक गोष्ट नक्की, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक ना एक दिवस तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवणारच आहात. फक्त एकच आहे, तुमच्याजवळ पाहिजे तो संयम पाहिजे, पेशन्स फार महत्वाचा आहे. ठीक आहे, तुमचं नॉलेज हे इतक्या मोठ्या लेवलचं आहे की तुमचं नॉलेज हे कधीच तुम्हाला शांत बसू देणार नाही. परंतु शांत बसणं, काही दिवस तुम्हाला संयम ठेवणं, जोपर्यंत यश प्राप्त होते तोपर्यंत शांत. काहीही म्हटलं, कोणीही म्हटलं, कसंही म्हटलं, मुलांवरती बरीच जबाबदारी अजून कुठली असते, फॅमिलीची असते, पुढे मॅरेजचं त्यांचं पण असतं, मॅरेज वगैरे करून सेटल होणं, कमवणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यात अजून ह्याच्या काही स्टोऱ्या वगैरे त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या तर ऑफकोर्स त्याचाही परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये पडत असतो. त्यामुळे एकच आहे की स्पर्धा परीक्षा हे विश्व जर म्हटलं तर नक्कीच अनेक मुद्द्यांनी भरलेलं आहे. पण हे सगळे मुद्दे जे आहेत ते अनेकांना माहीत नसतात, अनेक सर्वसामान्य लोकांपर्यंत ते गेलेले नसतात. ते सगळ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून आपला हा सगळाच कार्यक्रम जो आहे तो चालू आहे. आणि मला वाटतं की मला हा संदेश द्यावासा वाटतं की स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी सुद्धा स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवावी, एक डिसिप्लिन असू द्यावी, कन्सिस्टन्सीने अभ्यास करत जावा, सतत अभ्यास करत असावा. ठीक आहे, बाकी काही विचार न करता. आणि त्याच्यानंतर जे मी मागच्या एपिसोडमध्ये बोललो की प्लॅन बी, 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुम्ही प्लॅन बी पण लक्षात ठेवून काम करायचं. प्लॅन बी करणं याचा अर्थ आपण हार मांडली एमपीसी मध्ये असा होत नाही. तर आपला अभ्यास आता सफिशियंट आहे, आपण रोजचे 2-4 तास अभ्यास करून दुसरं काहीतरी काम करून अर्निंग करून पण आपण एमपीसी करू शकतो. दॅट इज कॉल ॲज बी ऑप्शन. त्याच्यामुळे असं काही निगेटिव्ह घेऊन घ्यायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास नक्की करू शकता. ठीक आहे, आज आपण बरेच विषय वेगवेगळे चर्चिले, तर ऑफकोर्स सगळ्यांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तरी सुद्धा जर काही कुठली गोष्ट तुम्हाला वाटलं, काही क्युरियस असेल, काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच मोटिवेशन अकॅडमी मध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता. नाशिकला रविवार कारंजाला आपलं ऑफिस आहे. ठीक आहे, थँक्यू. आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि आपल्या परीक्षा संबंधित अडचणी देखील आमच्यापर्यंत कमेंटद्वारे पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढचा विषय घेऊन बापूराव हिरे सरांसोबत.